गुड मॉर्निंग. आमच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर आमची सकाळ झाली आज गाडीमध्ये आणि आम्ही चाललो भाजी मार्केटला. आणि ते जीबी बघा युवानला ठेवलाय घरी आणि आमची सगळी आजारी. काल त्यांना सलाईन, मला सलाईन, युवान आजारी, निहारिका, पप्पा, मम्मी, रोहन, सोहन सगळी आजारी. आम्ही आता कुठे जरा बरं वाटतंय सगळ्यांना. आणि आता सगळी बरी झालीत ना. आणि युवानला थोडासा ताप आलाय तर त्याला मी पटकन ठेवले भाजी वगैरे काहीच नव्हती त्याला, मी पटकन ठेवले वरती. आणि आता आम्ही चाललो भाजी आणायला. तर चला आम्ही आलो भाजी मार्केटला आणि इकडे सगळे फ्रूटच्या गाड्या लागल्यात. आणि आता मी चाललो आतमध्ये तिकडे. आपल्याला यायला तुला आलती मोठी. आता आम्ही आलेलो मच्छी नाही भाजी मार्केटमध्ये. इकडे सगळे भाजी पण आहे. चला तर आम्ही मार्केटमधून आलो. निहारिकाला बोललो नको येऊ तरी पण निहारिका आली पावसात भिजायला. आणि हिला तिथे थंडी वाजत होती. मला करता मी येते. आणि इकडे बघा आम्ही एवढी सारी पूर्ण भाजी. आता आम्हाला महिनाभर टेन्शन नाही. भाजी फला वगैरे सगळे घेतलंय. तर आता आम्ही चाललो घरी कारण की युवा नाही घरी. आणि घरी गेल्या पहिले फ्रेश होऊ आणि नंतर मग भेटू तुम्हाला. आणि जिमी बघा हे बघायचं काय चाललंय. आणि आमचा पेशंट बघा गाडी चालवतोय बिचारा. आता कामावरती पण जायचंय 2 दिवस सुट्टी झाली बोलल्यावरती. तर चला आता घरी गेल्यावरती आता आम्ही चाललेलो घरी. आणि आता मधीनच आमचा प्लॅन झाला यांना खायचंय मटन. तर आता आम्ही आलो तिकडे मटन घ्यायला कोपरोलीला. आम्ही दरवेळेस इथेच येतो मटन घ्यायला कारण की आम्हाला इथलंच आवडतं. आम्ही इथलं मटन आता घेऊ आणि निघू. आणि इकडे बघा या सावकाराला आम्ही आणलंय गाडीमध्ये. ए जिमी तुम्ही आवाज दिला लगेच बघायला लागला. हो का. आणि मग मिट्टू पण माझाच आहे. आणि युवान माझाच आहे. हो तिन्ही पण तुझे. तर चला आता हे गेलेत मटण आणायला तिकडे. आणि आता आम्ही बसत गाडीमध्ये. आणि इकडे सगळी भाजी बिजी आम्ही सगळी तशीच ठेवली. मागे युवान आहे म्हणून जिमी आहे म्हणून आम्हाला मागे आम्ही भाज्या वगैरे नाही ठेवल्या. सगळ्या इकडेच ठेवल्यात. आणि निहारिका पण पुढे आली आहे बसायला. मागे बस आता. तर चला आता आम्ही घरी गेल्यावरती भेटू तुम्हाला. अरे पण युवानला कशी मी जिमी बोलेल. तू चुकून निघता आता घरामध्ये. तू स्कूलला जाणार, पप्पा कामाला जाणार. मग घरात राहायला कोण. मिट्टू, मी आणि जिमी आणि युवान. मग मी युवानला आवाज देते रोज न जिमीला पण त्याला आवाज देते. मग ते बोलता बोलता कन्फ्युजन होते. एवढं काय त्यात हे करायचं. हो घेऊन आता आम्ही निघालो. चला आम्ही घरी आलो. आणि आता मी घेते सगळ्या भाज्या फळं वगैरे सगळी लावून. आणि हे बघा इकडे काय चालायचं ड्रॅगन फ्रूट चाललंय. तर हे सगळं पटापट लावते आणि जेवायला पण बनवून घेते. तर चला आता भेटू तुम्हाला नंतर. घेतली मी भाजी वगैरे साफ करून फ्रीजमध्ये लावायला. एक साईडला त्यांना ओट्सचा ज्यूस बनवलाय आणि एक साईडला घेतलाय मी मटण घालून. आज निहारिकाला आणि त्यांना मटण खावं असं वाटायचं म्हणून मी आज गेलेलो मस्तपैकी मटण घ्यायला. आणि मटण वगैरे घेऊन आलो. आणि ते घेते मी ते पटापट बनवून युवानवरती आहे. तर चला आता सगळी कामं वगैरे आटपते. आणि नंतर ते आणि निहारिका गेली स्कूलला. ते गेले कामाला. आणि युवान पण इकडे झोपलाय. तो झोपलाय. तर मी आता पटापट नाही जेवण तर मी घातलं एक साईडला. आणि एक साईडला मी घेतली वाटाणे सोलायला. एवढे सारे वाटाणे कारण की वाटाणे आता सोलून ठेवले ना का फ्रीजमध्ये ठेवले का मस्त राहतात. एक साईडला इकडे मी घेतलाय मटण. एक साईडला इकडे भात घातलाय. आणि सगळी भाजी पण तुम्ही बघू शकता मी फ्रीजमध्ये सगळी व्यवस्थित लावून ठेवली आहे. आला वगैरे. आणि इकडे फळं वगैरे ठेवलेत सगळी. तर चला तब्येत पण बरी नाही तरी आज पनवेलला गेलेलो. कालच सलाईन लावली. काल त्यांना पहिले लावली नंतर मला लावली संध्याकाळी. म्हणून आता युवानला पण थोडा ताप आहे अजून. तो झोपला मस्तपैकी जरा. आणि बघू पटापट आवडते आणि मग जरा आराम करते. होते आता एवढे झाले ते सोलून वगैरे. आता मी घेतलं सगळं आवरून. आता जेवण पण माझं एक साईडला झालेलं आहे. आता मी पहिले तर थोडी भांडी आहेत ती घसून घेते, झाडून काढून घेते आणि कपडे मशीनला लावते. आणि तुम्हाला कोणाला माहीत नसेलच कारण की आमच्याकडे पहिल्याच वर्षी गणपती बाप्पा येणार आहेत. तर ते ब्लॉग तर तुम्हाला बघायला भेटतीलच सगळ्यांना. आणि आता आम्ही जाणार होतो मूर्ती बघायला गेलो तर दाखवील मी कारण की माझी जराशी तब्येत थोडी डाऊन आहे. युवान पण झोपला. आज सगळं पसारा होता. सगळी भाजी वगैरे सगळं लावून घेताना सगळं राम निघलाय. आणि थोडीफार भांडी वगैरे आहेत, कपडे आहेत. काल तब्येत डाऊन होती मग कालची थोडीशी कामं आहेत ती पण पटापट आवरून घेते. आणि नंतर भेटू तुम्ही. येते मी आता युवानला अंग पुसून. युवानचं थंड पाणी डॉक्टरने सांगितलं सारखा पुसाला तर ते पुसून घेते.
तर चला आता बाकीची त्याचा ताप काय कमी व्हायचं नावच घेत नाही. काय झालंय काय माहित, सारखं सारखं येत म्हणजे जातो येतो एकदम नॉर्मल येतो, परत नॉर्मल परत जातो येतो. डॉक्टरांना बोललो तर डॉक्टर करतो येईल करतो 2-3 दिवस, पण 2-3 दिवस करून आज भरपूर दिवस झाले. त्यांना बोलले रिपोर्ट वगैरे काढू, पण डॉक्टर करता नाही काढायची गरज, आता व्हायरलच सगळीकडे चालू आहे. तर बघू. एक साईडला घेतलं आता युवानला भात आणि बटाटा मी भरवायला, कारण की त्याला भूक लागली असेल तर पटापट त्याला जेवून घेतोय. तो जेवल्यानंतर आता मी पण जेवून घेईल. तर चला मी घेतलंय जेवायला, तर मी घेते पटापट जेवून. तर चला. आणि हारिका पण आलेली आहे स्कूलमधून, ती आता जेवली वगैरे. आणि आता कुठे चालली? ट्युशन. आता उद्या आहे तिचा लास्टचा पेपर. तर आता मी घेतलंय, सगळी कामं तर झालेत आता बहुतेक. पाणी नाही आहे, पाणी गेलंय. तर आता कपडे मशीनला लावायचे राहिलेत फक्त. आता कपडे मशीनला लावून झाले का मग सगळी कामं होतील माझी. आणि आता युवान पण झोपलाय, त्याला थोडासा ताप आहे, आता मगापेक्षा कमीच आहे. आता मला पण घसायचं जरा बसलं, तर मी पण पटापट जरा आराम करते. निहारिका गेली का थोडा वेळ पडते. तर आता एक साईडला मी लावले मशीन, कपड्यांची मशीन लावले, पाणी पण आलंय. तर युवान पण झोपलाय. मी घेते आता ड्रॅगन फ्रूट खाऊन, कारण की जरा तब्येत बरी नाही वाटत मला. आणि एक साईडला भांडी पण घासायची थोडीफार, ती पण आता नंतर घशी. अचानक निघालो आम्ही युवानला डॉक्टरकडे घेऊन, त्याला भरपूर ताप आलेला. आता आलो युवानला दवाखान्यात घेऊन आम्ही. आणि तर आता युवानला आम्ही दवाखान्यातून घरी आणलं. म्हणजे भरपूर ठिकाणी फिरलो, 2-3 दवाखाने फिरलो. ज्या डॉक्टरांकडे आम्ही जातो काम उठलं, त्या डॉक्टरने सांगितलं का त्याला ॲडमिट करायला लागेल. तर ॲडमिट आम्ही तिथे करत होतो, पण तिथे काय त्यांच्यासाठी युवांसाठी बेडच अवेलेबल नव्हता. आम्हाला पाहिजे होतं बेड, तर बेडच अवेलेबल नाही. तर आता ते बोलतात सध्या जनरल वॉर्ड आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्याला ठेवतो पण. पण तिथे एवढं विचित्र सगळी इकडची तिकडची माणसं होती, तर आम्हाला तिथं कम्फर्टेबल नाही वाटलं. तर आम्ही तिथून निघालो, दुसऱ्या दवाखान्यात गेलो. दुसऱ्या दवाखान्यात पण बेड अवेलेबल नाही. तिथून गेलो आम्ही तिसऱ्या दवाखान्यात, चिरायू म्हणून हॉस्पिटल आहे, तिथे गेलो. तिथे होता एक बेड, पण तिथं पण आम्हाला जरा विचित्रच वाटलं, तर आम्ही तिथे पण थांबलो नाही. मग नंतर शेवटी मग आम्ही आलो आमच्या फॅमिली डॉक्टर कुमार डॉक्टरांकडे आलो. तिथे आलो आणि मग त्याही आता गोळ्या औषधं वगैरे सगळे चेंज करून दिलं. ते बोलले काय ॲडमिट करायची गरज नाही. पण जिथे आम्ही 2-3 दवाखाने फिरलो, तिथे आम्हाला एवढंच सांगितलं की त्याला ॲडमिट करा. पण घरी यायला त्याचा ताप वगैरे तो उतरलेला पूर्ण. आणि आता पण तो ओके, भरपूर ओके, ताप वगैरे सगळं उतरलं आहे. आणि आता तो झोपला आहे. आता आम्ही सगळे जेवलो वगैरे आणि त्याला झोपवलं पहिले. आणि बाकी आता सगळेजण झोपलेत ना. माझी पण तब्येत झाली थोडी डाऊन. तर चला आजची व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.